रामकृष्ण हरी सर्वांना. आज थोडा 15-20 मिनिट आहे माझ्याकडे, तर पुढच्या थोड्या ओव्या वाचून घेते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र त्या आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. याच्या आधी आपण 1425 ओव्यांपर्यंत वाचन करत आलो होतो. आता तिथून पुढच्या थोड्या ओव्या वाचूया आपण. एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारिक पवित्र श्रीकृष्ण गीताशास्त्र प्रकट केले. हेच गीता मूळ वेदा ऐसे पाकेवी आदिबोधा. हे म्हणाल तरी प्रसिद्ध उपपत्ती सांगू तरी जयाचा निश्वासी जन्म झाला वेदराशी. तो सत्य प्रतिज्ञा पैदेसी बोलिला स्वमुखे. म्हणून वेद मूलभूत गीता म्हणे ही ओयोचित. आणि काही एकी येत उपपत्ती असे जे न नशतु स्वरूपे जयाचा विस्तारू चेतलपे. ते त्यासे मनिपे बीजांगी तरी काढ त्रयात्मको शब्द राशी असे गो. गीते माझी असे रूप विजे जैसा. म्हणून वेदाचे बीज श्रीगीता होय हे बीज मज गमे आणि सहज दिसतही आहे. जे वेदाचे तिने भाग गीते उमटली असे सांग. भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. येसी कर्माधिकतीने कांडे कोणे स्थानी. गीते आहात ते नैने दाखवू आहे का. तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रदान हे शास्त्र. हेतुराले तुझी सूत्र उभारिले. मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी वैसावया. साधनारंभ तो तृतीया ध्यायी बोलिला. जे देहाभिमान बंधे सांडूनी कामे निषेधे. विहित पर्याय प्रमादे अनुष्ठावे. ऐसे निसद्भावे कर्म करावे. हा तिजो अध्याय जो देव निर्णय केला तो जाणावे कर्मकांड येथे. आणि तेचे नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोक्ष केवी होय पा. ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मोक्षते आलिया. देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. जे देह वाचा मानसे भीत निपजे जैसे. ते एक ईश्वर दोषे की जे म्हणितले. हेच ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे. आदिरिले शेषभागे चतुर्धाचेनी. ते विश्वरूप आकारावा अध्याऊ संपे जैवत आगवा. तव कर्म विश्व बजावा हे जे बोलिले. ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड. शास्त्र सांगत असे आड मोडूनी बोले. आणि तेने शीश प्रसादे श्री गुरु संप्रदायी लब्धे. सासदान उद्भवते कोवळे दे. अद्वेष्टादी प्रभृती अथवा अमानित्वादी की वाढीविजे म्हणून लेखे. 12वा गुण तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी. ज्ञानफाळ पाकपस्वे सिद्धी निरूपणाची. म्हणून 4व्या उद्वमणाती अध्यायी. ज्ञानकांड येठाई निरूपसी. एवं कांडत्रय निरूपणी श्रुतीचे हे कोडीसवाने. गीता पद्मरथांची लेणी लिहिली आहे. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक. भोबाये जे आवश्यक ठाकावे म्हणून त्याचेनी साधन ज्ञानसी वैर करीजे जो प्रतिदिवशी. तो अज्ञान वर्ग पोळीशी प्रतिपादिजे. तोशी शास्त्राचा बोळावा घेऊनी वैरी जिनावा. हा निरोप तो 17वा अध्याय येतो. ऐसे प्रथमा लागुनी 17वी लानी करुनी. आत्मनिश्वास विवरुनी 10वीला दिवे. तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवाका. तो 18वा हा देखा कलशाध्याय. एवं सकल सांख्य सिद्धू श्री भगवद्गीता प्रबंधो. हे अवतारी आगळा वेदू मिळतो जाण. वेदू संपन्न होय ठाई परिकृपणो ऐसा अनु नाही. जे कानी लागली तीही वर्णासांची. एरा भव्यथा ठेलिया श्री शूद्रादिका प्राण्या. अनवसुर मांडुनिया राहिला आहे. तरी मज पाहता ते मागील उणे. पेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेने सेवे होवाया. नवे अर्थ रिगोनी मनी श्रवणे लागोनी गाणे. जप मिशेवदनी बसोनिया. गीतेचा पाठ जो जाणे त्याचेने सांगातीपणे. गीता लिहोनी महाने पुस्तक मिशे. ऐसे सकटा संसाराचा चोटा. गवादी घालित चोकटा मोक्ष सुखाचे. परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया. रवी दीप्ती रहाटवया आवारू नवा.
हे बी उत्तम अधमैसे सेविता कोणातही न पुसे कैवल्य दान सरिसे नियमित जगा या लागी मागील कोटी घ्याला वेदू घेतीचा पोटी जगाला आता गोमटी कीर्ती पाचला म्हणून वेदाची सुसभ्यता हे मूर्त दान श्रीविता श्रीकृष्णे पांडुसुता उपदेशली परिवत्साचे निवोरसे दुबते होय गरोदशे झाले पांडवाचे निमिषे जगद्भूत भरण चातकाची एक नवे मेघू पाणी येसी धावे ते तर चराचर आगवे निवाले जीवे का अनन्य गती कमळा लागी सूर्यजे वेळोवेळा की सुखिया होई जय डोळा त्रिभुवनीचा तेसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशने श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले उग जगाचे सर्व शास्त्र रत्नदीपती दीप्ती जयिता ही ग्रहा त्रिगजती त्रिजगती सूर्य नवे लक्ष्मीपती भक्त काशीचा वायू पळते पवित्र जेतीचा पार्थू या ज्ञानपात्र जेने गीता केली स्वतंत्र आवारू जगा हे असो मग तेने सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणली द्वैता पाठी म्हणत असे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा एरू म्हणे देवा आकुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्याकडे गा धनंजया परी जोडले भोगावया विषाय होया पै क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे सुरा अप्सरा केवढे मंथिता झाले ते सायसे फळ आले जे अमृतही डोळा देखले परी वरिली चुकले जतनथे तेथ अमरत्वा वगारिले ते वर्णाच्याही लागे झाले भोगून येणता जोडले ऐसे आहे नोष स्वर्गाधिपती झाला परिहाटी पांभाला तो भुजंगत्व पावला नेनसे काही म्हणून भौत पुण्य तुवा केले तेने धनंजया आजी शास्त्र राजा या झालासे विष्णू तरी याची शास्त्राचे संप्रदाय पांघरुणी शास्त्रार्थू हा निकोनी निकेनी अनुष्ठी हो एरवी अमृत मंथना सारखे होईल अर्जुना तरी रिगसे अनुष्ठाना संप्रदाय विनम गाय धड जोडे गोमटी ते तैशी पिहो एकरेडी जे जाणे जे हातवटी सांजवणीची तैसा गुरु प्रसन्न होय शिष्य विद्याही केले नाही परी ते फळ संप्रदाय उपासिलिया म्हणून शास्त्री जोईया उचिती संप्रदाय आहे तो एक हो आता भोवे आदरेसी इवं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन ना शास्त्रा शुश्रूषवे वाच्यं न च मा योग्य सुयती तरी तुवा हे जयपारता गीताशास्त्र लादले असता ते तपोहीना सर्वथा सांगावे नाहो अथवा तापुसोई झाला तरी गुरुभक्ती जोडीला तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी ना तरी पुरोडाशू जैसा न घापे वृद्ध तरी वाईसा गीता निधी तैसा तैसी तापसा गुरुभक्तीहीना का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई परी आकरणीही नाही चाल जरी तरी तो मागील दोन्ही अंगी उत्तम होय खीर जगी परी या श्रवणा लागी योगी नोही मुक्ता फळ भरतेसे हो परी मुख नसे तव गुण प्रवेशे तेथ काही सागर गंभीर होय ते कोण ना म्हणत आहे परिवृष्टी वाया जाई झाली जेत झाली या दिव्या नसवावे मग जे वाया घाडावे ते आरती का न करावे उदारपणा म्हणून योग्य भरतेसे होतो परी चाड नसे तरी धन मानविसे देसी हे दया रूपाचा सुजानु डोळा ओढवे काही परिमळा येत जे माने ते फळा तेथेची येगा म्हणून तया तपी भक्ती पाहावा ते सुभद्रापती परिशास्त्र श्रवणी अनासक्ती वाळा वेचिते ना तरी तपभक्ती होऊनी श्रवण आरती आती ऐसे आयती देखसे जरी तरी गीताशास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्त्र तया माते सामान्यता बोलेल जो माझ्या सज्जनासी माते पैशून्याचेनी आवाते एका हाती तया ते योग्य न म्हणे त्याची राधावी सामग्री ऐसी जाणावी दीपे विना ठाण देवी रात्रीची जैसे अंगोरे आणि तरुणे अंगोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे दीपे विना ठाण देवी रात्रीची जैसे अंगोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे लेणे परी एकले निदाने सांडिले जेवे सोनियाचे सुंदर निर्वाहिले होय घर परिसर्पांगणाद्वार रुंदले आहे लिपचे दिव्यान्न चोपट परी माझी असे काळपुट हे सर्पांगणाद्वार
हे असो मैत्री कपट गर्भिणी जैसे तैसी तप भक्ती मेना त्याची जाण प्रबुद्धा जो माझी याची कानिंदा माझीची फिरे या कारणे धनज्या तो भक्त मेधावी तपिया तरी नको बापा या शास्त्रात तळव देऊ काय बहु बोलू निंदका योग्य सृष्ट्या ही सारिखा वेदा हे कौतिका लांगी ही नेदी म्हणून तपाचा धनुधरा तळी दाटून गाडवा वर गुरुभक्तीचा पुरा प्रसाद जो झाला आणि श्रवणेच्छेच्या पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलश चोपडा आनिंदा रत्नांचा य इदं परम गुह्यं मदभक्तेष्वभिधायस्ति भक्तिमयी परां कृत्वा आमिर्विशत्य संशयाः ऐसा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरो हा प्रतिष्ठी मग माझी संसारिणी तू कसे जगी काजे शाळगी एका जे एकाक्षरपणेसे ती मात्र केची कुशी प्रणव होता गर्भवासी सांकडला तो गीतेची आवाहळी भेद बीजे गेले पाहणे की गायत्री फुले पळी श्लोकांच्या आणि ते हे मंत्र रहस्य गीता मिळविजे माझ्या भक्ता अनन्य जीवनी या माता बाळका जैसी तेसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देह पाठी मजसी एकची होय न च तस्मात् मनुष्येषु कच्छिन्मे प्रियकृतामः भविता न च मे तस्मादन्या प्रियुतरो भुवि आणि देहाचे हिलेने देऊनी वेगळेपणे असे तव जीव प्राणे तोसी पडिये ज्ञानी अक्रमठा तापसा या खुनेची या माणसा माझी तो एकूगा जैसा पडिये मज तैसा भूतळी आघवा आनंद देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा मग ईश्वराचे निलाभे हे गीता पडता क्षोभी जो मंडन होय सभे संतांच्या नवपल्लवी रोमांचितू मंदानिळे कांपवितू आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे कोकिळा कलरवाचे निमिषे सद्वद बोलिवत जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी का जन्माचे कळचकोरा होत चंद्र हे अंबरा नाना नव घन मयुरा तो देत पावे तैसा सज्जनांचा मेळापी गीता पद्मरत्ने उमकी वर्ष जो माझ्या रूपी हेतू ठेवणी मग तयाचे निपाळी पर्यंत मज पुढे नाईचे गा मागे पुढे न्याहाळिता अर्जुना हा ठाईवरी मी तया ते सुरे जिवारी जो गीता थासे करी परगुणे संता अध्यक्षतेच पाय लावू नको अध्यक्षतचयमं धर्मे संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्ट स्यामिति मे मती पै माझी या तुझे या मेणी वाढीने जे हे कहाणी मोक्ष धर्म काजिली आलासे जेथे तो हा सकाळ सूत्रदू आम्हा दोघाचा संवादू न करिता पदभेदू पाठीची झोपणे तेने ज्ञानानळी प्रदिती मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मा मी घेऊन गीता चौगाना ज्ञानीये जे विचक्षणा ठाकती जो गानावना गीतेचा तुला आहे गीता पाठकाशी असे प अर्थात ज्ञानाचीच करीसे गीता माऊलीये की नसे जाणताने श्रद्धावान
यच्च शृणुयादपि तो नरः सोऽपि मुक्तः शुभां लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. आणि सर्व मार्गी निंदा सांडून आस्था पैशुता. गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो त्याची श्रवणपुटी गीतेची अक्षरे जाऊ पैठी. होती ना तर उठाटी पळेची पाप आठवी माझे जैसा वनी रिघता सहसा. लंगती का दिशा मनोखे तिये का उदय चळकुळी झळकता अंशुमाळी. तिमिरे अंतराळी हारपती ऐसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ घरी. तेथ सृष्टाची आधिवरी ज्याचे बाबा ऐसे जन्म वेली धुवट होय पुण्यरूप चोगला. ह्याही वेरी अशाट लाहे फळ जे गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे. रिगती तेथुनी होती पुरे अश्वमेधही. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती. तेने स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेगी. तो पै मज यावया लागी पहिले पेने करी स्वर्गी. मग आवडे ते तव भोगी पाठी मजची मिळे. ऐसी गीता धनंजया एकदया आणि फळदया. फळे महानंदे मिया भाऊ काय बोलू. या कारणे असो परी या ज्या लागी शास्त्रती सो. केला ते तव तुझ तुसो काज तुझे. इथं आपल्या 1539 इथं आपल्या इथं आपल्या 1539 ओव्यांचं वाचन झालं आहे. त्यांचा आता मराठीत अर्थ बघूया आपण. बाप्पा कर हात जोडा. फार काय सांगावे. कुठं पण हरवू नको असं ना त्याच्यात. याप्रमाणे वेदांचे सूत्ररूपाने असलेले मूळ व सर्व अधिकारांचे केवळ एकच एक पवित्र असे ठिकाण जे गीताशास्त्रातील श्रीकृष्णाने प्रकट केले. येथे वेदांना मूळ गीता आहे हे कसे वाटले असेल जर म्हणाल तर त्यांची प्रसिद्ध उपपत्ती सांगतो. तर ज्याच्या विश्वासात वेदराशी उत्पन्न झाले तो सत्य प्रतिज्ञा श्रीकृष्ण जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक जाणून बुजून आपल्या मुखाने बोलला म्हणून वेदांना मूलभूत गीता आहे हे म्हणणे योग्य आहे. या म्हणण्यास आणखी एक कारण आहे. जे स्वरूपाने नाश न पावता ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन जातो ते त्यांचे बीज असे जगात म्हणतात. त्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो. त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे. म्हणून वेदांचे मूळ दुसरी गीता आहे असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे. कारण की ज्याप्रमाणे अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभते त्याप्रमाणे वेदांची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत. 30 कर्माधिक 3 कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ती डोळ्यांना स्पष्ट दिसतील अशी दाखवतो. ऐक. तर पहिला जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे. दुसरा अध्याय सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितला आहे. हे गीताशास्त्र ज्ञानप्रदान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे इतकेच दुसऱ्या अध्यायात थोडक्यात सांगितले आहे. मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्ष पदाची प्राप्त होण्याकरिता साधनांचा जो आरंभ कर्ममार्ग तो तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे. कारण की देहंकारूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचे आचरण करावे परंतु त्या विहित कर्मचरणात चुका करू नयेत. अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावे. हा जो तिसऱ्या अध्यायातील देवांनी निर्णय केला ते या गीतात कर्मकांड जाणावे आणि तेच नित्यादी कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडवणारे अज्ञानाचा भाग ठरणारे कसे होईल. अशी इच्छा झाली असता व बद्ध पुरुष मुमुक्षतेला आला असता बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता त्याच्याकरिता देवाने ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म कराव्यास सांगितले आहे. ते असे की शरीर वाचा व मन यांच्याकडून जे जे विहित कर्म कसे उत्पन्न होईल ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवाने सांगितले. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी या सांगण्याच्या विषयात चौथ्या अध्यायाचा शेवटच्या भागात आरंभ केला आहे.
4थ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा 11वा अध्याय सर्व संपेपर्यंत कर्ममार्गाच्या योगाने ईश्वराची उपासना करावी हे जे सांगितले ते या गीतेमध्ये त्या 8 अध्याय स्पष्ट देवताकांड उपासनाकांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे. हे 8 पडदा सारून मी स्पष्ट सांगतो. म्हणून मी स्पष्ट सांगतो. आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरुच्या संप्रदायातून प्राप्त झालेले जे खरे कोवळे अद्भुत ज्ञान किचन व सपाती या गीतेमध्ये त्या 8 अध्याय स्पष्ट देवताकांड उपासना सांगितले आहे असे गीताशास्त्र सांगत आहे. हे 8 पडदा सारून मी स्पष्ट सांगतो. आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरुच्या संप्रदायातून प्राप्त झालेले जे खरे कोवळे अद्भुत ज्ञान अनुभवाला येते. काऊला का चपाती या गीतेमध्ये त्या 8 अध्यायात स्पष्ट देवताकांड उपासनाकांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे. हे 8 पडदा करून मी स्पष्ट सांगतो. आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या अंगठी पुढे टाकले. या गीतेमध्ये त्या 8 अध्याय स्पष्ट देवताकांड उपासनाकांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे. हे 8 पडदा सारून मी स्पष्ट सांगतो. आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरोखर केवळे अद्भुत ज्ञान अनुभवाला येते ते कोवळे अद्विष्टा वगैरे 12व्या अध्यायाच्या भागामध्ये अथवा 13व्या अध्यायाच्या अमानित्व वगैरे भागामध्ये दृढ कसे करावे हे सांगितले आहे. म्हणून आम्ही 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो. तो 12वा अध्याय पहिला धरून आणि 15वा अध्याय शेवटचा धरून अशा या 4 अध्यायात निरूपणाला ज्ञानरूप फळाची परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे. म्हणून ऊर्ध्वमूलम हा श्लोकच्या अध्यायात आहे. तो अध्याय 15 शेवटी धरून कुठे ठेवले चौकी अंजा 15व्या अध्यायात या 15व्या अध्याय धरून 15व्या अध्यायात ज्ञानकांड सांगितले आहे. ज्ञानकांड सांगितले आहे. याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारे गोजिरवाणी श्रुतीच आहे. आणि या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातले आहेत. हे राहू द्या. स्टूल कशाला याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजिरवाणी श्रुतीच आहे. आणि या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत. हे राहू द्या. हे 3 भाग असलेले गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करीत आहे. त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभातील 6 अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो 16व्या अध्यायात प्रतिपादन केला आहे. आपल्या स्वरूपरूपी मुक्कामावर पोचवणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदायरूपी वैरी जिंकावा हा देवाने निरोप जेथे सांगितला आहे तोच या गीतेतील 17वा अध्याय होय. याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवांनी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखविला. त्या पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत 17व्या अध्याय सांगितलेला संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा 18वा अध्याय शेवटला अध्याय आहे. पहा, याप्रमाणे श्रीमद भगवत गीता रूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे आणि या अवतार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज. वेद मूळचा संपन्न आहे परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही. कारण की तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णांच्याच कानाला लागला म्हणजे वेद हा 3 वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे. संसार दुःखात सापडलेल्या इतर शूद्राधिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असे ठरवून वेद स्वस्थ राहिला आहे. तर विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी व वाटेल त्याला सेवन करण्यास योग्य होण्याकरिता वेद गीता रूपाने प्रकट झाला आहे. अशा रीतीने वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही काय,
हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून, श्रवणाने कानाला लागून व जपाच्या पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून गीतेचा जो पाठ जाणणार आहे त्याच्या संगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणे, अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्षसुखाचे चांगले अन्नछत्र गीतेच्या रूपाने वेध घालीत आहे. परंतु अंतरिक्षात विहार करण्यास, पृथ्वीवर बसण्यास आणि सूर्याच्या प्रकाशाला वावरण्याला आभार असे आकाश आहे, त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणीही सेवन करणाऱ्यामध्ये उत्तम अधम अशी निवड करीत नाही व मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखी शांत करणारी आहे. याकरिता मागल्या अपवादाला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि आता तो वेद चांगले कीर्ती पावला आहे. म्हणून वेदांचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशलेली श्री गीता आहे. परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दूध जसे घरातील सर्व माणसाच्या उपयोगास येते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला. चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावत येतो, तेव्हा जसे स्थावर जंगमात्मक जग शांत होते, अथवा अनन्य गतीच्या कमळाकरिता सूर्य वेळोवेळी उदयास येतो की त्याबरोबर श्रीभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णाने गीता प्रकट करून जगाची जन्ममरणा एवढे थोर ओझे दूर केले. सर्व शास्त्ररूपी रत्नांचे त्रेष प्रकट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखरूपी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय, जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अज्ञानाने गीताशास्त्ररूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे, तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र आणि धन्य आहे. हे राहू द्या. मग त्या सद्गुरू श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या आपल्याशी झालेले ऐक्य परत द्वैताला आणले, अर्जुनाला देहबुद्धीवर आणला. नंतर देव अर्जुनास म्हणाले की अर्जुना, हे गीताशास्त्र तुझ्या अंतःकरणाला पटले ना? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपल्या कृपेने हे शास्त्र मला पटले. तर अर्जुना, ठेवा प्राप्त होण्याला भाग्य लागतेच, परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते. क्षीरसमुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवास व दैत्यास केवढे सहाय्यास पडले. त्या केलेल्या कष्टांना देखील फळ आले, कारण की त्यांनी देव व दानवांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले, परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण करावयास ते दैत्य चुकले. तेव्हा जे अमृत अमरत्व येण्याकरिता वाढले ते अमृत दैत्यांच्या मरणाला कारण झाले. तेव्हा प्राप्त झालेले कसे भोगावे हे माहीत नसले म्हणजे असे होते. नहुष राजा स्वर्गाचा मालक झाला होता, परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली. तेव्हा तो सर्पत्वाला पावला. हे तुला माहीत नाही काय? म्हणून अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केलेस, त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. तर या शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून या शास्त्रार्थाचे चांगल्या रीतीने आचरण कर. हो, नाही तर अर्जुना, संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्रार्थाचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृतमंथनासारखी स्थिती होईल. गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येते की जेव्हा धार काढण्याची हातवटी करते. त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल, परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल. म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक ऐक. तपोही गुरुदेवांविषयी भक्ती ढिला, ज्याला हे ऐकण्याची इच्छा नाही व जो माझी निंदा करतो त्याला हे ज्ञान तू कधीही सांगू नकोस. तर अर्जुना, हे जे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झाले आहे ते तपोहीन मनुष्याला मुळी सांगू नको. हो, अथवा एखादा मनुष्य तपी असेल, परंतु जर गुरुभक्तीमध्ये तो ढिला असेल तर वेदाने जसा अंत्य ज्याचा त्याग केला आहे तसा त्याचा त्याग कर. अथवा ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यशाचा अवशेष प्रसाद घालीत नाही, त्याप्रमाणे जो गुरुभक्तहीन असेल तो मग किती मोठा तपी असे ना, त्या मनुष्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस. अथवा एखाद्याने शरीरानेही तप केले आहे व तो गुरु व देवांच्या ठिकाणी बसतो आहे, पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल, तर तो मागल्या 2 गुणात या जगात खरोखर उत्तम असेल, परंतु तो या गीता श्रवणाला योग्य नाही. मोती वाटेल तसे उत्तम असेल. नाही बाबू, दीदीला नाही राहिली चॉकलेट, संपली चॉकलेट. दीदीला आपण नवीन आणून तुला आलेली. मोती वाटेल तसे उत्तम असेल, परंतु त्याला जर वेज नसेल तर त्याच्यात सोन्याचे तार प्रवेश करील काय? समुद्र गंभीर आहे हे कोणी नाही म्हणतो, परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर तो व्यर्थ जातो. तृप्त झालेल्या माणसाला दिव्यानं वाढून मग ते व्यर्थ घालवावे, त्याऐवजी ते अन्न भुकेलेल्या मनुष्याला उदारपणाने का देऊ नये? म्हणून इतर बाबतीत वाटेल तसा योग्य असो, परंतु त्याच्या ठिकाणी जर गीता श्रवणाची चाड नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नकोस. हो,
रूप विषयाला चांगला जाणणारा डोळा आहे खरा, परंतु तो सुवास घेण्यासाठी पुढे करून का उपयोग? म्हणून जेथे जे योग्य असेल ते तेथेच फळाला येते. म्हणून अर्जुना, ज्यांना गीता सांगावयाची ते तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पाहावेच, परंतु त्यांच्या ठिकाणी जर गीताशास्त्र श्रवणाविषयी उत्कट इच्छा नसेल तर त्यांचा त्याग करावाच. अथवा तप व गुरुभक्ती असून गीता श्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामग्री जर तू पाहिलीस तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा व सर्व लोकांचे नियमन करणारा जो मी, त्या मला जो सामान्य समजेल, माझ्या भक्तांना मला दुष्टपणाने बोलणारे असे जे कोणी आहेत त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य असे समजू नकोस. माझ्याविषयी व माझ्या भक्तांविषयी त्याची पूज्य बुद्धी नसेल तर त्यांची असलेली इतर सर्व सामग्री म्हणजे दिव्यापासून रात्रीची जशी ठाणवई असते तशी समजावी. शरीर गोरे व तरणे असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातले आहेत, परंतु जसे ते शरीर एका प्राणाने रहित असावे. सोन्याचे सुंदर घर निर्माण केले आहे, परंतु त्याचे दार नागिनीने अडवलेले आहे असे जसे असावे. सुंदर दिव्यानं तयार केलेले आहे, परंतु त्यामध्ये काळकोर विष मिसळले असावे, हे राहू दे. अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी. हे प्रबुद्ध अर्जुना, जो माझ्या भक्तांची अथवा माझी निंदा करतो त्याचे तप, गुरुभक्ती व धारण शक्ती त्याप्रमाणे व्यर्थ आहेत असे समज. अर्जुना, या कारणास्तव तो जरी भक्त, बुद्धिमान व तपी असला तरी या गीताशास्त्राला त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस. पार काय सांगू, हा निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने सुद्धा हे गीताशास्त्र देऊ नकोस. म्हणून अर्जुना, खाली तपरूपी गुंड्यांचा पाया बळकट घालून त्यावर गुरुभक्तीचे जे पूर्ण मंदिर तयार झाले आणि ज्या मंदिराचा श्रवण इच्छेचा दरवाजा सदा पुढे उघडा आहे व ज्या मंदिरावर अनिंदारूपी रत्नांचा शुद्ध कळस ठेवला गेला आहे, हे परम गुह्य ज्ञान माझ्या ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम ठेवून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निसंशय मजप्रतच येईल. अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर, त्याची प्राण प्रतिष्ठा कर. अशा योग्य अधिकारात गीता सांग, मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील. कारण की ओंकार या अक्षराच्या अ उ म त्रिमात्रकेच्या पोटात गर्भवासामध्ये अडकला होता. तो वेदांचा बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला आहे. अथवा ही गीता म्हणजे जणू काही गायत्रीचं श्लोकरूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली. आईशिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझी भक्तांना ओळख करून देतो. आईची व तिच्याशी अनन्य असणाऱ्या बालकाची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करील तो देहपातानंतर मद्रूपच होईल आणि मनुष्यामध्ये त्याच्यापेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही. आणि शरीररूपी अलंकार घालून तो गीता सांगणारा माझ्याहून शरीरदृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो तेव्हाही जीवाप्रमाणे मला तोच आवडतो. ज्ञानी, कर्मठ व तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत त्यामध्ये तो गीता सांगणारा एकच मला असा आवडतो. अर्जुना, जो भक्तजनांच्या समुदायामध्ये गीता सांगतो तसा या पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी आवडता दिसत नाही. मी गीता सांगणारा आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो, झाडास फुटणाऱ्या कोवळ्या पानाप्रमाणे अंगावर रोमांच उभे करतील व हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हलणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलवितील आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून आणि कोकिळ पक्ष्यांच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार बोलावयास लावीत. जणू काही माझ्या भक्तरूपी बगीच्यात हा गीता व्याख्यातारूपी वसंतच प्रवेश करतो. अथवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला वाटवीत. चंद्र जसा आकाशात उगवतो अथवा नवा मेघ मोरांना ओ देत असा जसा प्राप्त होतो त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीता श्लोकरूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो म्हणजे गीतेच्या श्लोकांचे जो व्याख्यान करतो. अर्जुना, मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही. अर्जुना, जो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंतःकरणात ठेवतो. या मोक्ष धर्मसंबंधीच्या आपल्या संवादाचे गीतेचे जो अध्ययन करेल त्याने माझे ज्ञानरूपी यज्ञाने भजन केले असे मी समजतो. माझ्या व तुझ्या भेटीत जी ही गीतारूपी कथा वाढली व ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरिता आहे तो हा सकळ अर्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदांचा अर्थ न करता जो नुसतेच आवर्तन करतो. हे सुमित अर्जुना, त्याने प्रदत्ती ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा ते आम्हाला संतुष्ट केले आहे. हे चतुर अर्जुना, गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानी पुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण ब्रह्मस्वरूप त्याला केवळ पाठ करणारा गीतेच्या गाण्याने पाठाने व वर्णनाने प्राप्त होते. याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ समजण्यासारखेच
फळ मिळते. गीता ही आई आहे म्हणून तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद नाही. श्रद्धायुक्त व मजविषयी मत्सररहित असा जो मनुष्य हे श्रवण करेल तो देखील सर्व पापातून मुक्त होईल व मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभ लोक स्वर्गादी पावेल. आणि परमार्थाच्या सर्व मार्गाची निंदा करणे टाकून गीतेच्या श्रवणाच्या ठिकाणी शुद्ध आस्थेने जो श्रद्धा ठेवून राहतो त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट होतात न होता तोच पाप तत्काळ पळून जाते. जसा अरण्यामध्ये अग्नी एकदम शिरला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी जिकडे वाट सापडेल तिकडे पळतात अथवा उदय पर्वताच्या रांगावर सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे थांबा थोडंसं राहिलं बाबा. जसा अरण्यामध्ये अग्नी एकदम शिरला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी जिकडे वाट सापडेल तिकडे पळतात अथवा उदय पर्वताच्या रांगावर जसा सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो त्याप्रमाणे जेथे गीतेचा गजर काळरूपी महाद्वारात होतो तेथे सृष्टीच्या आरंभापासून जे ऐकणाऱ्यांचे पाप जाते. याप्रमाणे पुढील जन्म परंपरा स्वच्छ शुद्ध व पुण्यरूप होते. यापेक्षा आणखी अलोट फळ प्राप्त होते कारण की या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने अंतःकरणात आत शिरती तितकी पूर्ण अश्वमेध होतात. म्हणून गीता श्रवणाने पाप जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो. या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर्य प्राप्त होतेच. तो मजकडे येण्याकरता पहिला मुक्काम स्वर्गात होतो. मग जेथपर्यंत त्याला वाटेल तेथपर्यंत स्वर्ग भोगतो आणि नंतर मला सेव मिळतो. अर्जुना, ऐकणाऱ्याला व वाचणाऱ्याला याप्रमाणे गीता ही मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रूप होते. यावर फार काय सांगू, एवढ्याकरिता हे राहू दे. परंतु ज्या करण्याकरिता गीताशास्त्र तुला सांगण्याची खटपट केली त्या तुझ्या कामाविषयी विचारू. इथं आपल्या 1539 ओव्यांचं वाचन झालेलं आहे. झालेली माऊलींच्या 18व्या अजून नाही झाली. आजची जी माऊलींची सेवा झाली ती माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला स्वल्प विराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. इकडे तोंड करून इकडे रामकृष्ण हरी सर्वांना. थँक्यू.